क्रमसमुच्चय म्हणजे काय? ज्ञानानेच मोक्ष आणि बाकीची साधनं ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून देणार, याला म्हणतात क्रमसमुच्चय. आणि हा क्रमसमुच्चय आदिगुरु शंकराचार्यांनी मांडलेला आहे आणि तो आपल्या सगळ्या साधू संतांना मान्य आहे. ज्ञानानेच साक्षात मोक्ष, ज्ञान हे मोक्षाचं साक्षात साधन, आणि मग कर्म उपासना योग इत्यादी हे परंपरेने साधन. कर्म चित्त शुद्धी करून देईल, मग ज्ञानाधिकार प्राप्त होईल, मग ज्ञानाने मोक्ष, असा क्रम. उपासनेने चित्त स्थिर होईल, मग ज्ञानाचा अधिकार प्राप्त होईल, मग ज्ञानाने मोक्ष, असा क्रम. तर सगळी जी साधनं आहेत ज्ञान सोडून, त्या सगळ्या साधनांचा परिपाक ज्ञाननिष्ठेमध्ये व्हायला पाहिजे, कारण ज्ञाननिष्ठा हे मोक्षाचं साक्षात कारण आहे. हे आतापर्यंत सिद्ध केल्या गेलेलं आहे. आता ती जी ज्ञाननिष्ठा आहे, ज्ञानाचा जो अधिकार आहे, तो प्राप्त करण्याकरिता जी आंतरिक साधना करायची आहे, म्हणजेच निधिध्यासन करायचंय, ध्यान इत्यादी करायचंय, ते ध्यान कसं करायचंय ते आता इथून पुढं सांगते. हे पहा, ह्या अध्यायाचा आता उपसंहार होईल ना, पुढं 6वा अध्याय सांगायचा आहे, लक्षात आलं का, योगाचा. त्यामुळं मग ते आता त्याचा उपसंहार करत आहेत. या शेवटचे राहिलेले 3 श्लोकामध्ये या अध्यायाचा उपसंहार भगवंत करत आहेत आणि सूत्ररूपानं याच्या मध्ये हे वर्णन केलेलं आपल्याला आढळून येतं. ठीक आहे. बाह्य विषयांना दूर करून 2 भुवयांच्या मध्यभागी डोळ्याची दृष्टी ठेवून, प्राण आणि अपान यांना ऊर्ध्वगती किंवा अधोगती प्राप्त न करून देता त्यांना सम ठेवून, नाकातच कुंभकाच्या द्वारे त्यांना गमनशील करून, ज्यांनी इंद्रिये मन बुद्धी यांचा काय केलेला आहे, निग्रह केलेला आहे, ज्याच्या इच्छा भय क्रोध नष्ट झालेले आहेत, जो केवळ मोक्ष तत्पर आहे, असा जो मुनी तो सर्व काळ मुक्तच असतो, असा या 2 श्लोकांचा एकत्रित काय आहे अर्थ आहे.